नमस्कार, मी मानवी. महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. चला बघूया महाराष्ट्राच्या प्रमुख बातम्या. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपूर्वी वर्षा निवासस्थानी साधू संतांकडून त्यांचे अभिनंदन करणारे बॅनर झळकले आहेत. या बॅनरमध्ये फडणवीसांना धर्मरक्षक आणि महाराष्ट्र सेवक या विशेषांनी संबोधित करत त्यांचे कौतुक करण्यात आले आहे. बॅनरवरील मजकूर असा आहे, या अभिनंदनपर बॅनरने धार्मिक समुदायातील सदस्यांकडून फडणवीस यांना दिल्या जाणाऱ्या पाठिंब्याचा पुनरुच्चार झालाय. बॅनरवर प्रसिद्ध साधू संतांच्या नावाचा उल्लेख असल्याने हे बॅनर राजकीय आणि धार्मिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजी महाराज नगर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक हृदय शस्त्रक्रिया झाली. या हॉस्पिटलमध्ये 14 वर्षीय मुलाची ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. 4.5 तास ही शस्त्रक्रिया असून मुलाच्या हृदयातील छिद्र बंद करण्यात आले. त्या मुलाला आता ऑपरेशन थिएटर मधून बाहेर काढण्यात आले असून त्याची तब्येत देखील चांगली असल्याची माहिती डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया करण्यासाठी धडधडकते हृदय बंद करून हार्ट लंग मशीनच्या मदतीने शरीरात रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत ज्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या निधीमधून जे उभं राहिलेलं आहे त्याचे 150 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी ही भव्य इमारत, स्टेट ऑफ आर्ट इमारत बांधलेली आहे. जवळपास 50 कोटी रुपयाची यंत्रसामुग्री या ठिकाणी घेतलेली आहे आणि 2019 पासून हे काम सुरू असताना आज या ठिकाणी या CVTS विभागामार्फत डॉक्टर सदानंद पटवारी जे आमचे सहयोगी प्राध्यापक आहेत, या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर आहेत, ज्यांनी 35 पेक्षा जास्त बायपास सर्जरी या संस्थेमध्ये केलेल्या आहेत. परंतु सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये आज ही पहिली सर्जरी आहे की जी मेजर सर्जरी म्हणतो, बायपास सर्जरी किंवा त्याला ASD असा आजार असतो आणि त्याचं करेक्शन या सर्जरी मार्फत झालेलं आहे. हा 14 वर्षाचा रुग्ण मागील शुक्रवारपासून या ठिकाणी दाखल केलेला होता. या संस्थेमध्ये दाखल होणारा प्रत्यक्ष हा पहिला रुग्ण आहे आणि त्याच्यावर आज आमच्या तज्ज्ञ डॉक्टर सदानंद पटवारी असतील, डॉक्टर ज्योती कुलकर्णी ज्या प्राध्यापक आहेत भूलतज्ञाच्या, आणि या विषयातले जे तज्ज्ञ आहेत CVTS याच्यातले कार्डियाक अॅनेस्थेटिक डॉक्टर प्रमोद अपसिंगेकर त्यांनी, आणि त्यांच्यासोबत डॉक्टर दत्ता गांगुर्डे, डॉक्टर शीतल डिकले, या डॉक्टर हुसेन, या सर्व टीमनं, त्यामध्ये नर्सिंग स्टाफ आहेत, तंत्रज्ञ आहेत, वर्ग 3 कर्मचारी, वर्ग 4 कर्मचारी, या सर्वांनी मिळून ही मोठी शस्त्रक्रिया या ठिकाणी आज पार पडलेली आहे. साधारणतः 4 ते 4.5 तास हे ऑपरेशन या ठिकाणी झालं आणि हा रुग्ण आता OT मधून आम्ही बाहेर गेला आहे आणि त्याची तब्येत सुद्धा चांगली आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण याची चर्चा जोरात सुरू असताना सिंधुदुर्गात मात्र एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचा हा व्हिडिओ आहे. मंत्रिमंडळातील काही पदे आपल्याला मिळावी यासाठी सावंतवाडीचे ग्रामदैवत पाटेश्वर देवाला दीपक केसरकर यांनी गरहाणे घालण्याचा हा व्हिडिओ आहे. दीपक केसरकर हे आमदार म्हणून निवडून झाल्यानंतर त्यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आहे. त्यावेळी हे गारहाणे घालण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीचं सरकार येऊन या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांना प्राप्त करून देऊन गृह खातं आणि वित्त खात्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर देऊन या महाराष्ट्रातील तमाम जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना प्राप्त करून द्या. त्याचप्रमाणे या मतदारसंघातील लोकांना जी काय त्यांनी आपली आश्वासनं दिलेली आहेत, ही आश्वासने पूर्ण करण्याची शक्ती प्राप्त करून देऊन मंगल असा आशीर्वाद द्या. असं मुक्तवा रक्षण करा, कल्याण करा आणि सर्वांचं बरं करा. मंगलमूर्ती महाराज की जय. कल्याणमध्ये पोलिसांनी एका गोदामावर छापा टाकत मोठा गुटखा रॅकेटचा पर्दाफाश केलाय. कल्याणचे DCP अतुल झेंडे यांनी ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे दाबे दणाणले आहे. या प्रकरणात 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केली आहे. काल माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांना गुप्त माहिती मिळाली होती की एका ठिकाणी जो महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधक केलेला आहे अशा स्वरूपाचा गुटखा पान मसाला एका ठिकाणी ठेवलेला आहे. त्यामुळे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांनी एक टीम बनवून
त्यांना माहिती देऊन ती रेड टाकलेली होती. रेडमध्ये जवळपास वेगवेगळ्या याचे पान मसाले, असे 10 प्रकारचे वेगवेगळे पान मसाल्याचे गुटखे मिळून आलेले आहे. त्याची एकूण किंमत 6,68,570 आहे. एक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे घटनास्थळावरूनच आणि त्याला मालन्य न्यायालयात हजर करीत आहोत. या गुन्ह्याचा पुढील तपास अजून माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याने धुळ्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. मुंबई येथे भाजपच्या बैठकीमध्ये माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्यामुळे धुळे शहरातील झाशी राणी पुतळा चौक परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. पार्टी आणि शिवसेनेचं बहुमत असताना शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या सांगण्यावरून आम्हाला सोडून गेले. 2.5 वर्ष त्यांनी त्यांच्याबरोबर राज्य केलं. मात्र आमचे नेते माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईल आणि 2.5 वर्षानंतर शिंदे साहेबांचा गट घेऊन उद्धव साहेब यांच्या बाजूला सारून शिंदे गटाने हिंदुत्वाच्या बाजूला आले आणि त्या काळी भारतीय जनता पार्टीचे जरी आमदार जास्त होते तरी एकनाथरावजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद दिलं. 2.5 वर्षाच्या काळात जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं काम बघितलं आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये 132 अधिक 5 जागा 137 या भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या आहेत आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टी संघटनेने गट नेता म्हणून माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांचं नाव जाहीर करून उद्या आपले सर्वांचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहोत. बांगलादेशातील हिंदूंवर सतत होणाऱ्या हल्ल्यात वाढ झाली आहे. चिन्मय प्रभुदास यांच्यासह आणखी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशातील चट्टोगाव येथील कुंडलीधाम आश्रमाचे इतर 2 सदस्य आदिनाथ प्रभू आणि रंगनाथ दास हे देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या इस्कॉनचे माजी पुजारी चिन्मय कृष्णदास यांच्यासाठी अन्न घेऊन जात असताना त्यांना देखील अटक करण्यात आली आहे आणि बांगलादेश येथे वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक बांधवांवर देखील बांगलादेशी हे अत्याचार करत आहे. त्यामुळे चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेच्या निषेधार्थ धुळ्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली. जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय तू हिंदू राष्ट्र. इस्कॉन धुळे यांच्याकडून मी रिप्रेझेंट करतो आहे. ॲक्च्युली जगामध्ये 1100 मंदिरं ही इस्कॉनची आहेत आणि अत्यंत शांतपणे इस्कॉन संप्रदाय हा भक्तिमार्गात असतो. समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरावर ज्यावेळेस समस्या येतात त्यावेळेस आम्ही अत्यंत शांतपणे सगळ्या धर्माची पंथांची कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता मदत करत असतो. अगदी कोविडच्या काळातसुद्धा करोडो प्लेट्सचं अन्नदान जे ते इस्कॉननी केलं आणि कोणत्याही प्रकारे त्याचा क्रेडिट घेतलं नाही किंवा गवगवा केलेला नाही आहे. हा जगातील सर्वात शांतप्रिय असा समुदाय आहे जो फक्त भक्तिमार्गात कशा पद्धतीने विकसित होता येईल एवढंच त्याचं लक्ष असतं. तरी सर्वांना या सर्वांच्या वतीने आणि इस्कॉन धुळे यांच्या वतीने भगवंतांकडेही प्रार्थना करतो आणि शासनाकडेही प्रार्थना करतो की जे बांगलादेशामध्ये मायनॉरिटीज आहेत, वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत, ज्यात हिंदू आहेत, बौद्ध आहेत, ख्रिश्चनसुद्धा आहेत, तर यांची काळजी घेतली जावी. त्यांचा दोष नसताना त्यांच्यावर होणारे अत्याचार जे ते थांबवण्यात यावे एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो.
महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या इतकंच. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।